मॅचला सुरुवात. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच. पहिला बॉल, पहिली इनिंग. फटका चांगला इथून मात्र पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळले. पहिल्याच बॉलवर अविनाश वाघ यांचा हा चौकार. इथून मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅट मधील आपली ताकद दाखवत असताना बॅट्समन राज शिंदे यांना आपण पाहत आहे. पहिला चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतरचा चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा दूरवर ठेवला विनाश पासून डीप मध्ये आणि त्याच्यावर चिंडू आणि बाटचा संपर्क नाही झाला आणि त्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल. 3 बॉल संपले आणि धाव संख्या लागली आहे वारदोली टीमची सध्या 10 धावा. त्यावेळेला आपण पाहू शकाल यष्टनच्या मागे शॉर्ट फाईन लेग मध्ये अगदी चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग कमबॅक करतो राज. यावेळेला गोलंदाजी करताना स्वतः कर्णधार आहे. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी उचलतोय समोर कर्णधार अविनाश. अविनाशनं सांगितलं, राजनं सुद्धा सांगितलं 100% कमिटमेंट आम्ही नक्की संघ मालकाला देऊ, टीमसाठी देऊ. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आजच्या दिवसामधील पहिला सामना याच दोन टीमचा होता आणि शेवटचा सामना सुद्धा या दोन टीमचा पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगल्या बॉलची सांगता समाप्ती पाहायला मिळाली, परंतु इथून अगदी पाहिलं जात आहे आणखी एक डॉट बॉल. चेंडू संपले तब्बल 5 बॉल आणि धावसंख्या लागली ती 10 धावा. 2 चेंडूवर डाव आपण अविनाशचा पहिला षटकार चौकार. त्यानंतरचे 3 बॉल जर आपण पाहिले राजचे अप्रतिम आणि त्याच्यावर त्याने बीट केलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकले. चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या गोलंदाजीचा नमुना आता पेश करतोय. परंतु शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले 1 मधील आणि त्या बॉलवर मात्र काय रणनीती असेल अविनाश आणि समोर राजांची. वारदोली आणि कलंबोली असे दोन संघ. फुटवरचा वापर. घडतय काय, घडतय काय. रणनीती, रणनीती, प्लॅनिंग, गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली. थोडासा चेंडू डीप ठेवला. अविनाश वाघ पुढे सरकले आणि स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने केलेली चतुराई, चतुराईने चेंडू फेकला यष्ट्यांवर आणि क्रीज मध्ये पोहोचू शकले नाही आणि त्यानंतरची जारी ही पहिली. इथून मात्र विकेट. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे ज्या एक षटकाचा खेळ संपलाय आणि बाद झालाय अविनाश वाघ. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. 2 चेंडू मध्ये 10 धावा. त्यानंतरचे 4 बॉल डॉट पाहायला मिळाले आणि त्याच्यावर रणनीती थोडीशी पाहायला मिळाली, आखली गेली. यष्टी रक्षकाने केलेली जबरदस्त कामगिरी. क्विक ऍक्शन मध्ये चेंडू फेकला यष्टांवर आणि अविनाशला परतावा लागलाय. नेक्स्ट बॉलर षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज.
रवींद्र किसन ठाकरे हरिग्राम गावचा खेळाडू आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. प्रवीण निरगुडा यावेळी बॅट्समन आलाय. जगदीश आणि जगदीश केंगे, प्रवीण निरगुडा. पहिलाच बॉल तेज तर्रार, यष्टीरक्षकाला सुद्धा समजलं नाही बघा, इतका वेगवान बॉल होता. आणि मागे बॅकअप मिळालाय, चेंडूला अडवलाय. पहिला बॉल डॉट टाकलाय. गोलंदाज रवींद्रनं जगदीश केंगे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतील. पहिला बॉल खेळले, डॉट. इथून मात्र गॅप शोधली जाते. पॉइंट आणि कव्हरच्या मधून अगदी फटका प्रॉपर आहे. वेगाने निघालाय. सरळ इनफिल्डला चिरडत असताना हा येतोय जगदीश केंगेच्या बॅट मधून. टीम वारदोलीसाठी 4 धावा. अडकला गेला आणि त्याला आज जाणं माहेर होतं, परंतु माहीत होतं आणि बाहेर येणं हे माहीत नसल्या कारणानं तिथे अभिमन्यूला अगदी वीरमरण पत्करावं लागलं. हे महाभारतामध्ये आपण पाहिलंय. परंतु इथून मात्र अगदी रणनीती काय आखली जाईल, त्या रणनीतीचा कशा पद्धतीने अभ्यास असेल बॅटिंग करणाऱ्या वारदोली टीमसाठी. समोर कलंबोली संघ, परंतु षटक घेऊन आलाय गोलंदाज सुरेश यांचा बॉल हलक्या हातानं खेळले, सन्मान दिलाय. एक सिंगल मिळेल. सिंगल न धावसंख्या धावपलकावर 17 या अंकावर, 17 ऑन अ बोर्ड. सुरेश धर्म उघडा खेळाडू पाहायला मिळतो. धामणी गावचा हा खेळाडू आहे. त्यानंतर जगदीश आणि प्रवीण ही जोडी पाहायला मिळतीये तुम्हाला. फिल्डिंग मध्ये थोडस काहीस बदल, कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. चला मॅच सुरू करायची बघा. शेवटचा अंतिम सामना, त्यामधील 2 संघ वारदोली कलंबोली. फटका इथून प्रॉपर
आहे. बॅटच्या मधोमध आलाय स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय सरळ उंचावरून सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 23. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, अगदी गॅप शोधत होते. अगदी शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्या वरून ढकलायचं होतं बॉलला, परंतु गती परिवर्तन मिश्रण पाहायला मिळालं. चांगला बॉल, लेन चांगली, लाईन चांगली, त्याच्यावर थोडस बीट केलाय बॅट्समन यांना, जगदीश यांना. आणि त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तो म्हणजे सुरेश यांचा हा डॉट बॉल. पुढचा बॉल चेंडू क्रमांक असेल 4था बॉल आणि तो असेल कोणत्या प्रकारचा. यावेळेला फुल टॉस बॉल, फटका इथून फसला आहे का? आणि इथून फटका फसलाय. झेलची संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं केलंय सोनं. क्षेत्ररक्षक होते, झेल टिपलाय आणि इथून जगदीश केंगे यांच्या पारीचा अंता. फलंदाज दुसरा बाद झालाय तो म्हणजे फ्रेंड सर्कल ग्रुप वारदोली संघ. इथून दुसरा धक्का. थँक्यू. न्यू बॅट्समन प्रकाश वीर. पहिला बॉल फेस करत होते आणि त्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट न धावसंख्या स्थिरवलेली आहे 23 अंकावर. षटक सुरेश यांचं पाहायला मिळतंय. अंतिम शेवटचा बॉल असेल आणि प्रकाश यांना आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर त्यांच्या बरोबर प्रवीण निरगुडा. आणखी एक चांगला बॉल बीट केला जात आहे. समोरून चेंडूला टर्न दिलाय, टास बदललाय आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी पूर्वार्ध आपण पाहत आहे आणि या पूर्वार्धामध्ये जमल्या त्या वारदोली संघाची धावसंख्या आहे ती 23, लॉस ऑफ 2 विकेट.
जात आहे आणि फलंदाजाला परतावं लागतंय. बॅट्समन प्रवीण निरगुडा थोडासा निराश असेल, रन्स घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अंगलट आलाय आणि इथून मात्र महत्वाची विकेट तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज राजला आपण पाहत आहे, राज कातकरी आहे. एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झाला बॅट्समन. आता मात्र चांगला बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र आपण विचार केला तर डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉटची सांगता पाहायला मिळाली. आणखी एक संधी परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत. तिसरे पंच पाहतील. सेफ आहे, फलंदाज बाद आहे, रनआउट आहे की सुरक्षित युटर्न घेतल्यानंतर क्रीज मध्ये पोहोचलेत हे पाहिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. आणि इट्स आउट. OUT. ऐतिहाशी नदी, नाले आणि डोंगराच्या कुशीमध्ये असणारी सारी गावं पाहायला मिळतात आणि त्यांना या साऱ्या गोष्टी अवगत आहेत. कारण अगदी विचार केला एकाच दगडानं मग एखादं जर आपण म्हणतो ना आंब्याचं झाड आहे त्या आंब्याला एका जर फांदीला 4-5 जर आंबे असतील ना तर ते आंबे कसे पाडायचे ते एका दगडानं. हे बऱ्याचशा गोष्टी अगदी आपण पाहिल्या ना आणि खूप मेहनत घेणारा समाज, आदिवासी समाज असेल, अगदी आपला ठाकूर समाज असेल, कातकरी समाज असेल, साऱ्या गोष्टी जर आपण विचार केला ना तर मग खूप मेहनत आणि मेहनतीनं आलेले हे सारे आज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपल्या समाजासाठी अगदी मेहनतीनं या साऱ्या गोष्टी आपण पाहतोय. इथून मात्र काय प्रयत्न होते, अफलातून कामगिरी यष्टांच्या मागे परंतु क्विक ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी चपलता आणि चाणाक्ष नीती. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या आहे ती धावफलकावर तब्बल 25 या अंकावर. अगदी कमी धावसंख्या पाहायला मिळतीये. अविनाश वाघ 2 मोठे फटके मारले, त्यानंतर 4 डॉट खेळला, त्यानंतर चुकी झाली. त्या फायद्यानं मात्र आपण जर पाहिलं असेल तर अगदी संघ पुढे आला तो अगदी कलंबोली, परंतु त्यानंतर वारदोली संघाला हा षटकार येतोय आणि या षटकारामधून अगदी कशा पद्धतीनं संजीवनी निर्माण केली जाईल या मॅच मध्ये टीमच्या खात्या अगदी टीम मध्ये हे सुद्धा पाहायला मिळेल षटकार.
फिल्डिंग सजवा. 4 षटकं संपली. 4 षटकांमध्ये एकही अवांतर बॉल फेकला नाहीये. चांगली गोलंदाजी. 31 धावा खर्च झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचे 6 बॉल मध्ये 15 धावा तरी येणं या मॅच मध्ये महत्वाचे असेल. टीम वारधोली संघासाठी एक फायटिंग टोटल होणं गरजेचं आहे. फायटिंग टोटल होईल का? ही कलंबोली संघ जो गोलंदाजी करतोय चांगली, ती गोलंदाजी तशीच राहील पाहायचं आहे. येणारे 6 बॉल आणि कितीचं आव्हान आणि कितीचं टार्गेट असेल या येणाऱ्या या मॅच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. संधी आहे. संधीचं केलंय सोनं. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होईल. पंढरीनाथ वाघमारे हा खेळाडू बाद. सिंगल मिळेल. सिंगलने धावा संख्या जमतीये. 32 अंकावर पाहायला मिळेल. येणारे बॉल 4 बाकी असतील. 4 बॉल मध्ये मोठा फटका येईल का? मोठे फटके मारले जातील का? हे सुद्धा पाहणं गरजेचं बनत आहे. वारधुरी गावचा खेळाडू रुपेश माया वाघ हा खेळाडू पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज प्रकाशवीर वाघाची वाडी. या गावचे खेळाडू 4 बॉल मध्ये एकात 2 मोठे फटके या मॅच मध्ये पाहिजेत. येतील का? इथून मात्र क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली आहे. एस्ट्यांच्या मागे शॉट फाईन लेगला अगदी चांगला बॅकअप दिलाय बघा. सुरेशला आपण पाहताय. सुरेशने चेंडूला अडवलंय. फील्ड केलाय. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलला आता धावा संख्या 33 धावा. इथून मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ निघालाय. तो म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर. येत आहे 4 धावा. थँक्यू. 2 बॉल बाकी आहेत. एकनाथ गोलंदाज आपण पाहताय. फटका चांगला सजवलाय. गॅप आहे आणि सरळ गॅपला भेदलाय आणि चेंडू बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार आणि या आता कुठपर्यंत बॉल दिला जाईल या धावसंख्येला. धावसंख्या पोहोचली ती 41. धावसंख्या शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल या इनिंग मधील या पूर्वार्धामधील आणि या अंतिम बॉलच्या अगदी या खेळावर काय धावा असतील. 2 बॉल मध्ये 2 चौकार मारले. 9 धावेचं योगदान 3 बॉल मध्ये रुपेशाने दिलंय. शेवटचा बॉल. शेवट कसा असेल? शेवट गोड होईल का? परंतु काय घडतंय? चुकी आणि चुकीला नसेल माफी. आला हा चौकार. कारण जर विचार केला झेलची संधी होती तिथे कॉलिंग झालं नाहीये. दोघांचं संभाषण जुळलं नाही. तू घेतो की मी घेतो अशा परिस्थितीमध्ये हा येणारा अगदी चौकार
आणि या 4 धावेनं एक चांगली धावसंख्या आता जमवली ती म्हणजे वारदोली संघानं या मॅच मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप वारदोली टीम आणि करायच्या त्या येणारे बॉल राहिले 30 दुसरा 17 आणि या दुसऱ्या 17 मध्ये 30 बॉल 5 षटकं आणि टार्गेट राहिलंय ते 46 करायचे त्या म्हणजे रुद्रांश 11 कलंबोली संघाला. चला आपण सन्मान करूया बघा. चला आपण 4 दिवस पंचांचं काम आपण पाहत आहे. महेशजी शिगवण सरांना आपण पाहू शकाल आणि त्यांचा इथे सन्मान करूया. मी कमिटीला विनंती करतोय की आपण यांचा सन्मान करायचा आहे. चला सन्मान करूया आपण. महेश जी शिगवण सर आपण पाहत आहे गेले 4 दिवस खूप चांगलं काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा करतो आपण यथोचित माने सन्मान. माईची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि एक खूप चांगलं सन्मान चिन्ह आपण पाहत आहे आणि ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करतोय. हेच आपण 4 दिवस दिले त्या स्पर्धेला त्याबद्दल आदिवासी प्रीमियर लीग पनवेल 2025 वर्ष दुसऱ्यामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आणि जाऊया आपण पुन्हा एकदा ऐकूया गुलशन पाटील. येणारी 5 षटकं 30 बॉल टार्गेट ठेवलंय ते वारदोली संघानं 46 धावसंख्येचं कलंबोली संघासमोर धावा चेस होतील डिपेंड होतील कोण असेल सुपर 10 साठी प्रबल दावेदार या दोन टीम मधून अगदी 5 षटकांमध्ये आणि या उत्तरार्धामध्ये तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल. परंतु आपण कुठेही जाऊ नका आपण पाहत राही स्पर्धा ती म्हणजे आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं व्यासपीठावर आमचे मान्यवर कमिटी सर्वांचं मी शेखर पाटील सहर्ष स्वागत करतोय. ऐकूया गुलशन पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि साई प्रीत लाईव्हचं जे घरी बसलेले प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं करूया आम्ही हार्दिक स्वागत आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील. पाहिलं गेलं तर अंतिम मॅच आहे. पाहिलं गेलं तर 30 बॉल आहेत आणि त्यामध्ये 46 धावा करायच्या आहेत. अविनाश वाघने दमदार सुरुवात केली होती परंतु त्याला मैदान देखील सोडावं लागलंय. गोलंदाज पाहिलं तर अविनाश वाघ आहे समोर. धावकुऱ्या त्याचा फलंदाज पाहिलं तर आणि विशेष करून अविनाश वाघचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे. 2 मॅच मध्ये फक्त मॅनेटरी पॉवर प्लेच्या गोलंदाजीच्या जोरावर फक्त 2च धावा या गोलंदाजांना अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी अविनाशची राहिल्या. पाहिलं गेलं तर संघाचा कॅप्टन आहे रुद्रांश 11 कलंबोली संघाच्या बाजूनं.
रवींद्र ठाकरे आहेत ऑन स्ट्राईक एंडला. धावकोऱ्या त्याचे फलंदाज अविनाश वाघ यांच्या वरती केलाय प्रहार, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि सोडलाय षटकार. 6 धावा. ज्या गोलंदाजाच्या बॉलवर एकही षटकार चौकार पाहायला मिळालं नव्हतं प्रेक्षकांना, त्याच्यावर प्रहार केलं यावेळेसला रवींद्र ठाकरे, परंतु इथे रनआउटची संधी कितपत योग्य. ही विकेट मात्र रुद्रांची 11 कलंबोलीसाठी राहील, कारण की महत्वाची विकेट आणि महत्वाच्या सिच्युएशन मध्ये ही रनआउटची विकेट मात्र टाकली गेली आहे. 6 धावेंवर पहिला धक्का इथून मिळाला गेलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजी बॅटिंग करण्यासाठी. माफी असावी, बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर दाखल झालेत सुरेश उगडा 3ऱ्या क्रमांकावर. यावेळेसला पाहिलं तर थोडस लेग स्टिक वर टाकण्याचा प्रयत्न केला होता अविनाश वाघनं, परंतु व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या मध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 1 गडी बाद. प्राण प्रतिष्ठा दोन्ही संघाची मात्र आता लागली गेली आहे, कारण की मॅच त्यांना जिंकायची आहे. घरचे प्रेक्षक देखील ही मॅच त्यांची पाहतात आणि त्यांना खेळ चांगलं करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये लाऊडली अपील केलंय आणि फलंदाज इथून पाहिलं गेलं तर रवींद्र ठाकरे होईल इथून झेलबाद. मागील मॅच मध्ये देखील पाहिले गेले तर अविनाश वाघनं जीव ओतलं होतं. फक्त 6 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली होती या गोलंदाजानं, परंतु परिस्थिती थोडीशी बदलली गेल्या. रवींद्र ठाकरेनं 1 षटकार अविनाश वाघच्या अगेन्स्ट घेतलं होतं. संघाची धाव संख्या पाहिली तर 7 धावा, त्यावर पाहिले तर 2 विकेट्स मात्र इथून गमावल्यात. नवीन फलंदाज दाखल झालेत रुद्रांश 11 कलंबोली संघाचे. महेश अविनाश जाधव दाखल झालेत. मागील मॅच मध्ये अफलातून बॅटिंग अविनाश जाधवनं केली होती, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि स्ट्राईक गोलंदाज पाहिलं तर अविनाश वाघ त्यांच्या समोर मात्र गोलंदाजी करतील. यावेळेसला थोडस पाहिलं गेलं तर वेगवान बॉल होता, सिंगल ही धाव कंप्लीट केली गेली. काऊ करण्याला फिल्डर आहे, थ्रो चांगला पाहायला मिळालाय. सुरेश उगडाला 1 धाव घ्यायची होती, परंतु नकारल्या आणि एकच धाव आता इथून पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं 8 धावा धाव फलकावर लागल्या. 46 धावेंचा पाठला 5 षटकांमध्ये येत्या करायचं आहेत, परंतु 46 धावेंचा पाठला इथून केला जाईल का? सुरेश उगडा अगदी पाहायला गेलं तर RPL आदिवासी प्रीमियर लीग हे मात्र पहिल्यांदा खेळतोय. मोठ्या स्टेजवर त्याला संधी दिली गेली आणि त्या संधीचं आता सोनं देखील करताना पाहायला मिळालं. कॅच घेणं गरजेचं होतं, फ्लाय स्लिप होते आणि शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर धावले देखील होते, परंतु हाती अपयश लागले गेलं. 1 धाव कंप्लीट होती आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 बाद 9 या धावसंख्येवर.
दोन्ही संघ पाहिला गेले तर जिंकण्याकरिता मेहनत प्रचंड घेतात, परंतु सार्थकी मेहनत कुणाच्या वाटेला येईल यशाची शिखरं आता कोण गाठतील या मॅच मध्ये पाहणे योग्य राहील. 9 धावा तर धाव फलकावर लागले गेल्यात. समीकरण थोडस इथून बदलताना पाहायला मिळतील. सुरेश उगडाला देखील दमखम दाखवावा लागेल. पाहिलं गेलं तर बाईट मध्ये सांगितले होतं विश्वास याच्यावर दाखवलं. गोलंदाजीमध्ये सुरेशनं चांगली कामगिरी केली आहे, परंतु बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. जर इथून मॅच जिंकला तर अगदी सुपर 10 मध्ये पुढे अगदी पाहिलं गेलं तर संडे मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यावेळीसला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठची पाहायला गेली तर एज लागली आहे आणि स्वतः अगदी पाहिलं गेलं तर क्रिस देखील सोडले आहे. सुरेश उगडा बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये पाहिले तर अविनाश वाघनं टोटल 9 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या आणि यावेळेसला पाहिलं तर प्रकाश वीर आहेत गोलंदाजी मार्कवर आणि त्यांनी मात्र पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केल्या. न्यू बॅटर संदेश नाईक दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सत्रामध्ये पाहिले तर एष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये होते. चांगली कामगिरी त्यांच्या मदतीनं राहिली. अविनाश वाघला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले होते संदेश नाईक. आता संघाचे संघ मालक आहेत ते रुद्रांश 11 कलंबोली संघाकडून खेळतील ऑन अ स्ट्राईक. यावेळेसला पाहिलं गेलं तर शॉर्ट फाईंडला हा फटका सजवायचा होता. वेगाचा वापर संदेश नाईक यांना करायचं होतं, परंतु इथून पाहिलं गेलं तर निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. उत्कंठा पाहिला गेले तर प्रेक्षकांना देखील लागले असेल सुपर 10 मध्ये कुठला संघ दाखल होईल, परंतु आज मात्र सुपर 10 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अगदी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घाम देखील गाळावा लागेल. बॉलर तयार. यावेळीसला मिस टायमिंग आहे. गोलंदाज सरसवले होते. कॉटन विकेटची संधी होती, परंतु ती संधी गमावल्या. संदेश नाईकला मात्र जुदान दिलं गेलंय आणि इथून विचार केला तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. या छोट्या छोट्या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फार महत्वाच्या आहेत. एका विकेट मागे पूर्णपणे गेम चेंज होताना पाहायला मिळालंय बऱ्याचदा, परंतु आता गेम चेंज होताना पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? टीमची धावसंख्या 3 बाद असताना 11 धावा धावफलकावर संदेश नाईकला दिलेलं जीवदान कितपत योग्य आता फ्रेंड सर्कल 11 वारधोली संघासाठी राहील, कारण की सातत्यानं कलंबोली संघासाठी संदेश नाईक मात्र खेळत आल्यात. दमदार नेतृत्व सातत्यानं कलंबोली संघाचं करत आल्यात आणि यावेळेसला पहा एका झेलचा उत्तर षटकाराने दिलंय आणि गोलंदाजाच्या मस्तकावर आता इथं दस्तक देत असताना हा बॉलला पाठवल्या 6 धावा. संदेश नाईकच्या बॅट मधना हा दमदार षटकार. ते 17 धावा धाव फलकावर लागल्यात. आता संदेश नाईकची विकेट देखील महत्वाची राहील. गोलंदाजाला यावेळेसला पाहिलं गेलं तर जे के थोडीशी मिस फिल्डिंग करतोय, परंतु वाईट बॉलचा इशारा दिला गेलाय. तर योगेश नाईक चला वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. चला अंपायर अगदी इथून चेक करतील, परंतु संदेश नाईक साठी सुवर्ण संध्या. जर या बॉलवर इथून षटकार येतोय तर 200 रुपयांची धनराशी लगावली गेली आहे योगेश नाईक त्यांच्या माध्यमातून, परंतु इथून षटकार लगावतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ वाईट बॉल.
एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली गेली तर 18 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. संदेश नाईक साठी सुवर्ण संधी आहे. इथून जर षटकार ठोकलं तर 200 रुपयांचे हकदार ठरतील. वीस बॉल 28 धाब्यांची गरज आहे. हा षटक देखील फार महत्वाचा राहील. या षटकामध्ये पाहिले तर एक षटकार आलंय संदेश नाईक यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल अलाउंड द कार्पेट ऑन साईडला, त्या ठिकाणी फिल्डर आहे सज्ज. थ्रो चांगला पाहायला मिळाला आहे परंतु थोडासा अर्धवट, परंतु सिंगल धाव कंप्लीट केली आहे. 19 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाला आहे. 19 बॉल आणि 27 धावांची मात्र गरज आहे मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरता. रुद्रांशी लवण कलंबोली संघाला प्रचंड मेहनत करावी लागेल. दोन्ही टीमला पाहिले गेले तर जिंकण्यासाठी दाखल झाले ते मैदानाच्या आतमध्ये. दुपारपासून पाहिलं तर पराभवाची चाहूल त्यांना अगदी लागली होती, परंतु आता इथून पाहिलं गेलं तर विजयाच्या दिशेनं दोन्ही संघ वाटचाल करतात. यावेळेसला पाहिलं गेलं तर पॉइंटला खेचायचा होता, वेगाचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु इथून पाहिलं गेलं तर हा डॉट बॉल आलाय आणि ओव्हर क्रमांक इथून पाहिलं तर समाप्त झालाय टोटल 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 गडी बाद असताना 19 या धावसंख्येवर. प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही आतून थकत नाहीये. मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ही स्पर्धा आणि ही मॅच मात्र जिंकत नाहीये. प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील मिळत नाहीये, तर विजय कसा मिळेल आता इथून पाहिलं जाईल. गोलंदाज संजय संजय पारदी हरिग्रामचे गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील बॅक केलं होतं संघाला आणि तिसऱ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केले गेले. 27 धावांची अद्यापही गरज आहे. येणारा 18 बॉल 27 धावांची गरज आहे. दोन्ही संघ पाहायला गेले तर थोडस असता वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मात्र खेळतील, कारण की पाहायला गेले तर त्यांना जिंकायची मॅच. टॉप 10 मध्ये नाव नोंदवायचं आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, मनगटी ताकदीचा वापर केलाय. कॅमेरामॅन त्या ठिकाणी बसलेत आणि त्यांचं स्वागत या षटकारानं केलाय संदेश नाईक. थँक्यू डीजे. नाईक यांच्याकडून संदेश नाईक साठी 200 रुपये आलेत या षटकारासाठी आणि ठोकले. इथून पाहिलं गेलं तर संदेश नाईक ना हा 6 झेल पहा किती महत्वाचा होता. यावेळेसला पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, परंतु पाहिलं गेलं तर फिल्डिंग चांगले झाल्या. क्विकली ऍक्शन देणं, रिप्लाय देणं क्षेत्ररक्षकाला गरजेचं होतं. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मैदान टीमची धावसंख्या पाहिली तर 26 धावा धाव फलकावर लागल्यात. बॉलर पाहिलं तर संजय पारदे त्यांच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवर षटकार लगावला गेलाय. वैयक्तिक 7 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. यावेळेसला पाहिलं गेलं तर कदाचित सुपला शॉट मात्र मारायचा होता फलंदाजाला, परंतु महत्वाच्या क्षणी या पद्धतीनं जर बॅटिंग राहिली तर या मॅच मध्ये बॅक होऊ शकतोय. मी तर म्हणेन फ्रेंड सर्कल ग्रुप वारदोली संघ 26 धावा तर लागल्यात ऑन बोर्ड वर. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, कव्हर कडे केसला, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालंय, परंतु सिंगल धाव देखील कंप्लीट केले गेले आहे. ज्या संदेश नाईकनं संजय पारदीच्या अगेन्स्ट षटकार लगावला गेलाय का संदेश पारदी मात्र इथून संदेश नाईकची विकेट मिळवेल का? 1च्या मदतीनं 27 धावा धाव फलकावर लागल्या,
प्रचंड मेहनत अविनाश वाघने या मॅच साठी घेतल्या, जगदीश किंगने देखील घेतल्या. सिरपत नाईक यांच्याकडनं सुवर्ण संधी, प्रत्येक 6 साठी 100 रुपयांची धनराशी लावल्या. सिंगल कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा कंप्लीट आणि 2च्या माध्यमातून टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या 29 या धावसंख्येवर. 46 धावींचा पाठला अद्यापर्यंत तुम्ही पाहताय रुद्रांश 11 कलंबोली संघ चांगल्या पद्धतीनं करतोय. मॅच ऑन, गेम ऑन. जिद्द ही थरार. यावेळीसला विकेटची संधी, विकेट मिळेल का? यस, विकेट मिळेल. फलंदाज इथून बाद होतील पाहिलं गेलं तर अविनाश जाधव, आणि धक्का क्रमांक पाहिलं तर 4था मिळेल रुद्रांश 11 कलंबोली संघाला. का टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये ही विकेट ठरेल का? पाहिलं तर 12 मध्ये आता 17ची गरज आहे. येत्या 2 गोलंदाजांवर आता पाहिलं गेलं तर फ्रेंड्स सर्कल 11 गोल पाहिलं गेलं तर वारदोली संघाची जबाबदारी मात्र राहणार आहे, कारण की 12 बॉल मध्ये 17 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि त्या 17 धावा आता 12 बॉल मध्ये डिफेन्स केल्या जातील का? परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये जे अगदी पाहताय कामावरून सुटून थेट मैदानावर आल्यात सर्व प्रेक्षकांचं आम्ही आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांचं भव्य दिव्य स्वागत करू. 12 बॉल आणि पाहिलं गेलं तर 17 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 29 धावा धाव फलकावर लागल्यात. नवीन बॅटर पाहिले तर राजशीत दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. संदेश नाईक ऑन स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाज पाहिलं गेलं तर अंतिम षटक 4थं त्यांच्या माध्यमातून टाकलं जातोय. चला बॉलर नेम सांगायचंय. गुरुनाथ. संदेश नाईक ऑन स्ट्राईक. क्रॉस लाईन, फटका चांगला सजवलाय, प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी. फाईन लेग मात्र क्लिअर केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. पाहिलं गेलं तर फ्रेंड सर्कल 11 वारदोली संघामध्ये 11 सितारे तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु आज मात्र सहजासहज हार मारतील का रुद्रांश 11 कलंबोली संघाच्या अगेन्स्ट? का गुडघे इथे टेकले जातील का? ही मॅच मात्र सहज परास्त होतील का? का इथून मात्र बॅक केलं जाईल संघाला आणि संदेश नाईकची विकेट मात्र घेतली जाईल का? मॅच पाहिला गेलं तर अति टटीची मॅच आहे, डू अँड डाय. यावेळेसला कट केलंय, फिल्डर आहे, धाव घेतली परंतु थ्रो खराब पाहायला मिळालाय. इथे डायरेक्ट हिट करणं प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं होतं. राशीद धावला होता, संदेश नाईकचं लक्ष नव्हतं. डेंजर एंड कडे थ्रो करणं तेवढंच महत्वाचं होतं या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 34, 34 धावा, रोमांचक भरी आता ही मॅच मात्र पाहायला मिळते प्रेक्षकांना. येणारे 10 बॉल आणि 12 धावींची मात्र गरज आहे. राशीद ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजावर दबाव आहे, परंतु विसरून चालणार नाहीये. ज्या संघाने आत्मविश्वास दाखवला त्याच्यावर खरा उतरावा लागेल. मोठा स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करायचं होतं राशीदला. एक धाव कंप्लीट, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग जगदीश किंग त्या ठिकाणी होते. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला. आता छोट्या छोट्या गोष्टी फार इम्पॉर्टंट राहतील ते वारदोली संघासाठी. एक एक धाव आता फार महत्वाची राहील आणि ती धाव मात्र वाचवावी लागेल वारदोली संघाला, कारण की विजयाच्या दिशेला पाहिलं तर रुद्रांश 11 कलंबोली संघ जाताना पाहायला मिळतोय. यावेळेसला पुढ्यामध्ये टाकलंय बॉल, राशीदच्या रडार मध्ये हा बॉल आहे आणि पाठवलंय बॉलला सीमारेषा पलीकडे. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील दमदार स्ट्रोक 6 धावा.
8 बॉल राहिल्यात आणि 4 धावांची गरज आहे या बॉलिसला अजून एक, परंतु मिस टायमिंगचा हा स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील पंढरीनाथ वाघमारे आणि त्यांना हा झेल मात्र टिपलाय. राशीतला आता परतवलाय मैदानाच्या बाहेर. मॅच संपलेली नाहीये अजून, कारण की 7 बॉल मध्ये 4 धावेंची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संघासाठी फक्त एवढंच म्हणेन, प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही थकत नाही आहात, परंतु मेहनत तोपर्यंत करा जोपर्यंत अंतिम क्षणापर्यंत तुम्ही विजय मात्र होत नाही आहात. तोपर्यंत आता इथून प्रयत्न करतील का फ्रेंड सर्कल ग्रुप 11 वारदोली संघ मॅच मध्ये आहेत, कारण की 7 बॉल मध्ये अजूनही 4 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज महेश दाखल झालेत. या बॉलिसला फक्त दिशा दाखवल्याने दशा उडवल्या ती वारदोली संघाची आणि अंतिम बॉलला खेचलाय चौकार. मॅच जिंकल्या रुद्रांश 11 कलंबोली संघ. इनटू द गो टू द सुपर 10 आणि परास्त झाला फ्रेंड सर्कल ग्रुप वारदोली संघ. या रवींद्र ठाकरे या अंतिम मॅच मॅन ऑफ द मॅच. आणि पाहिलं गेलं तर इथून रुद्रांश 11 कलंबोली संघ सुपर 10 मध्ये दाखल होतोय. चांगला परफॉर्मन्स आज पाहिलं तर रुद्रांश 11 कलंबोली संघानं दाखवला. एक मॅच परास्त झाले, परंतु परिस्थितीतून लढले आणि लढले नव्हे तर परिस्थितीला देखील त्यांच्या समोर गुडघे टेकण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि सुपर 10 मध्ये दाखल झाल्यात. चला रवींद्र ठाकरे, शेखरजी पाटील तुम्हाला उद्याचे लॉट्स अगदी पाठवतील, परंतु या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय योगेश त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. अगदी पाहायला गेलं तर दर्शन 11 कल्लेचे